कार्यक्रम आहे ना तो आकाशवाणीवरती आहे। आता आकाशवाणीचा आणि आपला ऋणानुबंध खूपच जुना आहे, अगदी लहानपणापासूनचा। कारण आपल्या लहानपणी तर काही टी व्ही वगैरे काही नव्हतंच, सोशल मीडिया नव्हती। आकाशवाणीवर आपण अनेक कार्यक्रम ऐकले, बालोद्यान, आपली आवड यांच्यासारखे मराठी कार्यक्रम असोत किंवा विविध भारतीवरचे हवा महल, छायागीत, बेला के फूल यासारखे हिंदी कार्यक्रम असोत, विसरणं केवळ अशक्य आहे। हे कार्यक्रम ऐकतच तर आपण खरं म्हणजे मोठे झालो। आता शाळेत जातानाची एक गमतीशीर आठवण मला येते, बघा तुम्हालाही लक्षात आहे का? सकाळी 11 वाजायला बहुतेक 2 मिनटं कमी असताना मराठी बातम्या लागायच्या। मुंबई आकाशवाणीचा कार्यक्रम पुणे आकाशवाणीवरून पुनर्प्रसारित व्हायचा आणि त्यानंतर सुरू व्हायची कामगार विश्वमधली गाणी। तर माझी आठवण अशी आहे की कामगार विश्व सुरू व्हायच्या आत तयार व्हायचं, चप्पल घालायचं, दप्तर घ्यायचं आणि शाळेला निघायचं। जर का पहिलं गाणं लागलेलं असलं, आता घाई होणार, आता उशीर होणार शाळेत, कारण वर्तनपत्रिका असायची ना डोक्यात, उगाच वर्तनपत्रिकेत तारीख नको पडायला, आणि पहिलं गाणं संपलं तर संपलंच, म्हणजे आता नक्की उशीर झाला। मग अक्षरशः धावत पळत पटापट पटापट पावलं शाळेच्या दिशेने वळायची। मला वाटतं तुमच्यापैकी काही जणींचा हा अनुभव नक्कीच असेल आणि तुम्हाला आता नक्कीच आठवण झालेली असेल। तर ही जी आकाशवाणी आहे ना, तिचं ब्रीद वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय। तर हे ब्रीद वाक्य असणाऱ्या आकाशवाणीनं आपलंही भरपूर मनोरंजन केलं आहे, पूर्वी केलं आहे का म्हणायचं आहे, खूप सुख दिलं आहे असं का म्हणायचं। अजूनही आपल्यापैकी बऱ्याच जणींना असेल आवड की सकाळी उठून पहिल्यांदी 6 वाजताची सिग्नेचर ट्यून ऐकायची आणि पुढचे संस्कृतच्या बातम्या, प्रवाचिका, विजयश्री ही किंवा मराठी बातम्या पूर्वी यायच्या। सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहेत। मला वाटतं ह्या आठवणी आपल्या डोक्यातून कधी जाणारच नाही आहेत। तर आता ह्या आकाशवाणीवरती एक छानसं स्किट घेऊन आपल्या मैत्रिणी येणार आहेत, इथे आहेतच तुमच्यासमोर बसलेल्या, अलका, हेमा, संध्या आणि हेमलता। आता एक 2 मिनटं थांबूयात, आपण त्यांचे फोटो पण बघूयात, म्हणजे मला ओळख करून देणं जास्त सोपं होईल। आहेतच खरं म्हणजे त्या समोर आपल्या। सुरू करू काय? तर अलका राजोपाध्ये, मला वाटतं तू जरा हाय कर सगळ्यांना। आता अलका राजोपाध्ये म्हणजे आताची पानसे, ही BCom झाल्यावर लग्न करून मुंबईकर झाली आणि RBIमध्ये 35 वर्ष नोकरी करून मॅनेजर या पदावरून निवृत्त झाली। लहानपासूनच तिला संगीत, नृत्य, नाटक यांची आवड असल्यामुळं नुकतंच तिने व्हॉइस ओव्हर्सचा कोर्स अतिशय उत्तम रीतीने पूर्ण केला आहे, त्याबद्दल अनेक टाळ्या आणि अभिनंदन। आता या स्किटमधली आणखीन एक आपली सखी म्हणजे हेमा भागवत पाणकर। BCom झाल्यानंतर तिनं नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये 37 वर्ष नोकरी केली। मी एक उत्तम कानसेन आहे असं ती म्हणते, पण खरी गोष्ट सांगू का, फिल्मी गाणी या विषयाचा तिचा व्यासंग एवढा मोठा आहे की त्या विषयावर तिनं लेखनही केलं आहे। एवढंच नाही तर यावर आधारित ऑनलाईन गेम्ससुद्धा ती घेत असते आणि हे गेम्स एवढे लोकप्रिय आहेत की रजिस्ट्रेशन बंद करायची वेळ येते। पर्यटन ही तिची आणखीन एक आवड। आता संध्या जोशी देशपांडे, आता तिच्याबद्दल काय सांगू, ती एक उत्तम शेफ आहे आणि उत्तम कलाकार आहे। BCom नंतर कॉस्मॉस बँकेत तिने काम केलं आणि मुलांसाठी नोकरी सोडल्यावर शिकवण्यासुद्धा घेतल्या। आता करोना पश्चात खाद्यपदार्थांचा नव्याने व्यवसायही तिने सुरू केला। त्याबरोबरीनंच बागकाम, वाचन, भरतकाम, पेंटिंग
अभिवाचन, नाटकांत काम करणं, मला तर धमाल झालं एवढी मोठी लिस्ट वाचून, इत्यादी अनेक छंदसुद्धा ती जोपासते. आता हेमलता देशपांडेची तर काही नवीन ओळख करून द्यायची सवय नाही तिच्याबद्दल, आणि तिने केलेल्या बऱ्याच ॲडव्हेंचर्सबद्दल आपण ऐकलेलंच आहे. तर आता बघूया आकाशवाणी. नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण नेहमीच म्हणतो की आम्ही खूप बिझी आहोत, अजिबात वेळच नाही. तरी पण या घाईगडबडीत आपण थोडा तरी आपल्यासाठी वेळ काढून आपल्या मोबाईलवर अनेक विषय जसे पाककला, व्यायाम, गाणी, बातम्या असे बघतच असतो. पण मागे वळून बघितले तर पूर्वी ही मजा आपण रेडिओवर वेगवेगळ्या केंद्रांवरील कार्यक्रमातून घेतच होतो. तर मग आता ही गंमत आपण ऐकणार आहोत ती रेडिओवरील ही वेगवेगळी केंद्र बदलल्यानंतर काय काय मजा होते ते ऐका. तर नमस्कार. आकाशवाणी पुणे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही. नमस्कार. विविध भारती के ये विज्ञापन प्रसारण सेवा है. अब आपकी पसंद के फिल्मी गीत सुनिए, मन चाहे गीत. नमस्कार. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून महिला जगत या कार्यक्रमात सौ रसगुल्ले आपल्याला पाककृती शिकवतील. नमस्कार. आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. आता योगविद्या या कार्यक्रमात श्रीमती हेमलता आपल्याला योगासनाबद्दल माहिती देतील. नमस्कार. श्रीमती संध्या देशपांडे आपल्याला बातम्या देत आहेत. आजच्या ठळक बातम्या. अमेरिकेचे अध्यक्ष यांचे आज भारताच्या 8 दिवसाच्या दौऱ्यावर आगमन झाले. पंतप्रधानांची व अध्यक्षांची भेट होताच अध्यक्ष म्हणाले, याहू चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम मांडी घालून बसा, मांडीवर मांडी घाला या प्रकारालाच पद्मासन असे म्हणतात. आता दोन्ही हात पायावर पालथे ठेवून हातावर 1 किलो मैदा घ्या, 1 किलो खवा घ्या, त्यात चिमूटभर सोडा घाला. मग हे सर्व मिश्रण एकत्र करून गळ्यात घातले. अध्यक्ष व त्यांच्या पत्नी राष्ट्रपतींना भेटण्यास गेले तेव्हा अध्यक्ष म्हणाले, मोनिका ओ माय डार्लिंग, मोनिका. मांडीवर घेऊन बसा या प्रकारालाच बद्ध पद्मासन असे म्हणतात. आता उताने झोपून त्यावर सर्व मैदा होता हे सर्व मिश्रण घेऊन पंतप्रधान सर्व मंत्र्यांसमोर राष्ट्रपती भवनात आले आणि सर्व मंत्र्यांना चाळणीत घालून नीट चाळल्यावर डोकेदुखी थांबेल. हे आसन केल्याने सर्व शरीराला आणि डोक्याला रक्तपुरवठा होतो. शिवाय केसही. अगं आई ग, वैतागले मी या केसांना. अगं पण प्रकाशचं माक्याचं तेल नेहमी का वापरत नाहीस? त्यामुळे केस गळायचे थांबून भरपूर तर वाढतातच, असे पंतप्रधान म्हणाले. नंतर राष्ट्रपती व अध्यक्ष यांना खलबत्त्यात घालून चांगले कुटावे. या स्वागताने भारावलेल्या अध्यक्ष पंतप्रधानांना म्हणाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे 25 पर्यंत मनात आकडे मोजावेत. आता पोटावर झोपा व पाठीवर कडकडीत तेल होता. यालाच मोहन असे म्हणतात. त्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो. हे सर्व मिश्रण एका परातीत घेऊन त्यात पाणी घालावे. त्याचा मोठा गोळा तयार करावा आणि तो अध्यक्षांना भेट म्हणून देण्यात आला. ताजमहालाची ती हुबेहूब केलेली प्रतिकृती पाहून अध्यक्ष म्हणाले, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अब सुनिए अगला गीत जिसे लिखा है. मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, आपल्या देशातील गरिबी नष्ट होण्यासाठी सर्व गरिबांचे बारीक बारीक गोळे करावेत आणि ते सर्व तुपात तळावेत. तळलेल्या गोळ्यावर उताणे झोपा, दोन्ही पाय हळूहळू पोटाशी घ्या
नंतर पाय हळूहळू तोडून टाका. म्हणजे गरीब व श्रीमंत भेद नाहीसा होऊन गरीब म्हणतील गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 वाटी साखर घ्या, त्यात 4 वाट्या पाणी घाला. नंतर हे मिश्रण डोक्यावर ठेवा आणि सर्व शरीर हळूहळू उचलून मंद गॅसवर ठेवा, म्हणजे पाक खमंग तयार होईल. या पाकात पोहल्यावर श्रीमती टुनटुन यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचा सत्कार करून अध्यक्ष पुढे म्हणाले, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात. गप्प बसा, हालचाल न करता पडून राहा. असे केल्याने तुमच्या सर्व शरीराला खमंग वास येईल. असा वास आला म्हणजे पाक तयार झाला असे समजावे. अशा तऱ्हेने गंगा शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रसंगी एक पत्रकार म्हणाला, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप. करत राहा. असे 4-5 वेळा केल्यावर मग श्वास हळूहळू पाकात टाका, म्हणजे वेलचीचा सुवास येईल. आता तळलेले सर्व गोळे घेऊन त्यावर मिठाच्या गुळण्या करा, म्हणजे घसा चांगला साफ होईल. आवाज बंद करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला व ते पुढे म्हणाले, गिरणी कामगारांना फायदा होत नसेल अशा गिरण्या बंद करणे फायद्याचे आहे. त्यामुळे तुमचे शरीर कार्यक्षम बनून संप करेल. मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, लेके पहला पहला प्यार भर के आँखों में खुमार, जादू नगरी से. गोळे घ्या व ते सर्व एका काडीत सरकवा आणि ही काडी घशात घाला. 4-5 चुळा भरा. आता ओणवे उभे राहा. पाय ताठ ठेवा, त्यामुळे पायाला भेगा पडतील. अशा भेगांमुळे पाणी धरणातून झिरपेल. जर त्याची ताबडतोब दुरुस्ती केली नाही तर सर्व धरण पाकात बुडेल. असा पाक करावा. नंतर सर्व गोळे एकत्र करून घ्या. असे केल्याने तस्करांना आपल्याजवळचे 7 कोटी रुपयाचे सोने समुद्रात टाकावे लागले. या प्रकरणी तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की, बस एक एक करून पाकात टाका. पाकात चांगले मुरल्यानंतर हे गोळे बाहेर काढा व ताटात ठेवून त्यावर उड्या मारा, म्हणजे सर्व शरीर हलके होऊन त्याचा हवेत स्फोट होईल. स्फोटामुळे यानाचे तुकडे पाकात सर्वत्र पसरतील. त्यामुळे पाक गाळून घ्यावा. आता हा गाळलेला पाक नाकाने आत ओढा. तोंडाने अजिबात श्वास घेऊ नका. नाकाने श्वास घेतल्याने बाहेरील थंड हवा शरीरात जाऊन दुर्गंधी सुटली होती. त्या मृतदेहाचा अद्याप तपास लागला नसून पोलिसांनी नेटाने पडून राहावे. 5 मिनिटे स्वस्थ पडून राहिल्यावर सर्व शरीरास आराम मिळणार नाही. थंड झालेल्या पाकात परत गुलाबजाम घाला. त्यामुळे सर्व हुतात्म्यांना शांती मिळेल. सर्व हुतात्म्यांना डिशमध्ये घाला. वरून डेकोरेशनसाठी बदाम, पिस्ते, काजू यांचे काप घाला आणि ही डिश अजिबात खाऊ नये, कारण थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराला अपाय होतो व त्यामुळे शरीर अतिशय थंड होते. आजचे हवामान हे आत्तापर्यंतच्या हवामानाचा नीचांक आहे. या हवेमुळे हवा के साथ साथ घटा के संग संग गुलाबजाम सुरेख दिसतील. तेव्हा भगिनींनो, हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या पतिराजांना खायला घाला आणि बांधे सुधवा. हा व्यायाम केल्याने लठ्ठपणा अजिबात जात नाही. त्यामुळे तुमचे पतिराज तुम्हाला समुद्राच्या तळाशी नेतील. या अत्याधुनिक पाणबुड्यांमुळे सागर संपत्तीचा अभिप्राय आम्हाला कळवा. याबरोबरच आजच्या बातम्या बारीक बारीक झाल्याचे कळवा. अच्छा तो हम चलते हैं. तुम्हाला आपल्या बॅचमधली राणी सातपुते आठवते का गं? तीच ग ती गाणी म्हणायची बघा छान छान. एक था बचपन एक था बचपन. दुसरं अजून तिचं आवडतं गाणं म्हणजे कहीं दीप जले कहीं दिल. तर आता ही राणी असते कॅनडात सध्या तरी. पूर्वी ती इराणमध्ये होती. अनेक वर्ष तिने इराणमध्ये काढली. तिनं तिथे आपली शाळा, आपल्या मैत्रिणी, त्यांच्या गप्पा हे सगळं खूप मिस करायची. आणि त्यामुळे खूप मेहनत घेऊन तिने आपल्या बॅचच्या बऱ्याच मुलींचा शोध घेतला
कारण हे काम खूप अवघड होतं. कारण अगदी सोपं आहे, आपली नावं बदलतात, आपली आडनावं बदलतात, आपली ओळखच पुसली जाते शाळेतली. तर असे बरेच कष्ट घेऊन तिने बऱ्याच मुलींचे पत्ते शोधले, फोन शोधले आणि मोठ्या कष्टानं 2016 साली HHCP सुशील कन्या हा ग्रुप तिनं फॉर्म केला, व्हॉट्सॲप ग्रुप. मला वाटतं बऱ्याच मुलींना हे माहीत असेल, काहींना माहीत नसेल सुद्धा. विशेषतः आपल्यातल्या अशा सख्या ज्या परदेशात स्थायिक आहेत ह्या मुलींसाठी तर हा व्हॉट्सॲप ग्रुप म्हणजे लाईफलाईन आहे. तर आजच्या गेट टुगेदरला काही आपल्या मैत्रिणी इच्छा असूनसुद्धा येऊ शकलेल्या नाही आहेत. तर अशा मैत्रिणींनी सांगितलेल्या काही आठवणी, त्यांनी काढलेली चित्र त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाठवलेली आहेत. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असा अनुभव खरं तर आपल्या सगळ्याच मैत्रिणींना आला असेल. विविध क्षेत्रात विविध उच्च पदावर आपल्या सगळ्या मैत्रिणींनी काम केलं. आज शाळा सोडून आपल्याला 50 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ करते. काही काही आठवणी अशा आहेत की ज्या कायम लक्षात राहिल्या. मला शाळेत असताना नाटकात काम करायची फार इच्छा होती. परांजपेबाईंना मी सांगितल्यावर मला म्हटलं, अगं तू जरा पातळ आहेस. तो शब्द माझ्या इतका लक्षात राहिला, नाही तर मी तुला घेतलं असतं नाटकात. पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर विनिता पिंपळखरेंनी लिहिलेल्या एका नाटकात फिरोदिया करंडकचं मला बक्षीस मिळालं. त्यावेळी मात्र बाईंनी आठवणीने लक्षात ठेवून माझा शाळेत माजी विद्यार्थी म्हणून सत्कार केला. अशीच अजून एक आठवण, आपल्या शाळेत रांगोळीच्या स्पर्धा असायच्या. मला कायम बाई साठेबाईंच्या घराच्या समोर रांगोळी काढायला सांगायच्या. अर्थात नेहमी माझाच पहिला नंबर यायचा हे सगळ्यांनाच माहीत झालं होतं. पण एक वर्ष भाग्यश्रीने खूप हट्ट केला. मला म्हणली, नाही नाही अलका, मी तुला मदत करणार, मी तुझ्या रांगोळीत रंग भरणार आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही दोघींनी मिळून त्या रांगोळीत रंग भरले. त्याही वर्षी माझा पहिला नंबर आला. मजा यायची तेव्हा, ती एकदम खुश झाली होती. अशा अनेक छान छान आठवणी अनेक जणींना असतील. मी पुण्यात नाहीये, त्यामुळे हा व्हिडिओ करून पाठवते. भेटूया लवकरच. अच्छा, एक 2-3 गोष्टी बोलून घेते. तसं तर बोलायचं खूप आहे, खूप आठवणी आहेत शाळेच्या. माझी पहिली आठवण म्हणजे अमराई. सगळ्यांना आपली अमराई आठवत असेल, पण आता ती नष्टच झाली आहे. 1982 का 83 साली असेल, सगळी अमराई गेली आणि तिथे प्रायमरीची शाळा आली आणि आमचेही वाडे गेले आणि तिथे उंच उंच इमारती आल्या. खूप छान होती अमराई. किती आंब्यांची झाडं होती, केवढी सावली होती, केवढं वारं होतं त्याच्यामुळे. कारण माझं घर अगदी अमराईच्या समोरच होतं ना, कुंटे चौक आणि लोखंडे तालमीच्या मध्ये होतं. खूपच छान होतं. आणि अजून एक खुळचट कल्पनाही होती आपल्या इथे अमराईच्या बद्दल, की तिथे घोड्यांच्या टापांचे आवाज येतात. म्हणून मी खरंच तुम्हाला सांगते की मी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतनं बरेच वर्ष, म्हणजे बरेच दिवस असं बघायची की येत आहेत का टापांचे आवाज, येत आहेत का, कसलं काय, काही नाही. फक्त तिथे झाडांची सळसळ आणि पानांमधल्या आकृत्या बघायची, झोपून जायची. दुसरी आठवण म्हणजे अमराईच्या पलीकडेच असलेली आपली पाण्याची टाकी. टाकीबद्दल सांगायचं तर आधी मी ग्राउंडवरच जास्ती असायची, कारण लंगडी खो खो सगळे खेळ खेळले. संध्याकाळी 7-7:30 पर्यंत थांबलं की एक झर झालं की टाकीवर यायचं. किती सुंदर नळ होते, काय छान पाणी होतं. काय हात धुवायचो की नाही ते सुद्धा माहीत नाही. ओंजळ धरायची नळाखाली, प्यायचं पाणी मस्त वाटायचं. आता सारखे स्टरलायझर्स आणि सॅनिटायझर्स आणि वॉटर बॅग्स काही नव्हतं, पण म्हणजे अस्वच्छ कधी वाटलंच नाही. तिसरी गोष्ट म्हणजे की हे नेहमी आम्ही खेळ खेळायचो तेव्हा महादू म्हणजेच महादेव सगळ्या ग्राउंड्सची मेंटेनन्स ठेवायचा. म्हणजे हातात फक्की
आणि ती म्हणजे बादली असायची, बादलीत फक्की असायची, कायम तो फक्कीने रेघा मारत असायचा, ग्राउंड्स मेंटेन करायचा. आणि त्यावेळी मी सुद्धा आठवते की मीही फक्कीत हात घातले होते आणि लाईनी मारल्या होत्या. अशी ही काही कामं काही छोटी किंवा कमी दर्जाची असं कधी वाटलं नाही, शाळेने ते कधी शिकवलं नाही. खूप मोठी आपल्याला ती देण आहे की साधेपण आपल्याला शाळेने खूप शिकवला. महादूचं झालं दशरथ. 7, 7:30, 8 पर्यंत आम्ही खेळायचो. उन्हाळा म्हणजे जसं एप्रिल महिना वगैरे आला की 8 पर्यंत, 7:45 पर्यंत मी आठवते की मी घरी गेले नव्हते. पण घरच्यांनाही कधी वाटलं नाही. मग दशरथ आपल्या मागे लागून 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 आपल्याला घरी सोडायचं, जायला लावायचं. म्हणजे प्रायमरीची घंटा वाजवण्याचं काम जनाबाईंचं होतं आणि आपल्या हायस्कूलची घंटा वाजवण्याचं काम महादूचं होतं. किती छान होती ती सेवक मंडळी सुद्धा, म्हणजे खरोखरीच छान होती, रिलायबल होती. अजून एक गोष्ट म्हणजे की सुमन परांजपेबाई अजूनही फेसबुकवर ऍक्टिव्ह आहेत. माझे बरेचसे लेख किंवा प्रवास वर्णनं किंवा फक्त माझं असं नाही, मी बघतेय की त्या इतरांचं सुद्धा सगळ्यांचं लाईक करतात. खरंच ह्या वयात एवढी पॉझिटिव्हिटी असणं, हॅट्स ऑफ टू हर. आणि अर्थातच आपण मारत असलेल्या 3 आरोळ्या नाही का, 1, 2, 3, 4 हुजूरपागेचा जय जयकार, सोडा वॉटर तेही असायचं. अशा त्या आरोळ्या मारत 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 आपण मैदानं गाजवलेली आहेत. अजून कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण 3 मिनिटात बास झालं. पण तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि मला चान्स मिळाला निदान ह्या निमित्ताने तुम्हाला भेटायचा. खूप छान वाटलं. मला ओळखलंच असेल, मेधा गोडबोले पुराणिक. थँक्यू. विभावरीची पोस्ट वाचली आणि शाळेविषयीच्या विविध आठवणी झरझर डोळ्यासमोरून येऊ लागल्या. खूप आवडते मला माझी शाळा, हुजूरपागा. खरं तर आधी मी इंग्लिश मीडियममध्ये होते, पण पहिलीत माझ्या वडिलांनी कसं कोणाच ठाऊक पण या शाळेत माझं नाव घातलं. आणि आज सगळ्यात अभिमानाची अशी गोष्ट म्हणजे माझ्या दृष्टीनं आहे माझी शाळा हुजूरपागा. खूप काही दिलं या शाळेने मला. मी अतिशय शिस्तशीर आहे, वक्तशीर आहे, ती या शाळेमुळेच. वरचेवर होणाऱ्या परीक्षांमुळे मी अभ्यासू तर बनलेच आहे, हुशार सुद्धा बनले. एक हस्तलिखित मासिक निघायचं दरवर्षी प्रत्येक वर्गाचं. त्यामुळेच माझ्यातली कविता सुद्धा त्यावेळेपासून फुलू लागली. माझ्यातलं लेखन कौशल्य वाढीला लागले ते माझ्या शाळेमुळे. खूप साऱ्या गोष्टी ज्या आमच्याच फक्त शाळेत होत्या. जंगल जिम, आम्ही उलटसुलट उड्या मारायचो त्याच्यावर. प्ले शेड, तिथे आम्ही डबा शेअर करायचो. खूप हुशार मैत्रिणी अजूनही मला आठवतात. आणि त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमुळे तर अनेक मैत्रिणी मिळाल्या, ज्या आता आठवत सुद्धा नव्हत्या, त्या नव्याने माझ्या मैत्रिणी झाल्या. आणि शाळेविषयीचा माझा अभिमान, माझं प्रेम अधिकाधिक वाढीला लागलं. मला आठवतंय आमची एक वर्तनपत्रिका असायची आणि चुकीचं काही केलं, अभ्यास केला नाही, गैरशिस्तीनं वागलं तर त्यामध्ये टिक केली जायची. आणि अशी एकही टिक नसलेली वर्तनपत्रिका आपली असणं म्हणजे खूपच छान गोष्ट असायची. आणि त्यासाठी आमची धडपड असायची. आपोआपच शिस्त लागत गेली. त्यामुळे मी इथे टंकलेखन सुद्धा शिकली, टायपिंग, कारण आम्हाला विषय होता टायपिंग. गाणं शिकले, चित्रकला शिकले. उत्तम गुरु इथे असल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. खूप सारं या शाळेनं दिलंय. किती बोलू किती नाही ते कमीच आहे, पण प्रत्येकीच्याच आठवणीत ते असल्यामुळे मी एवढंच म्हणू शकते की माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे
आणि माझ्या शाला मातेला मी त्रिवार वंदन करते. हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? सगळ्या मिळून मस्त मजा करत असाल आज. शाळा म्हटलं ना की लक्ष्मी रोडवरचं ते मोठं प्रवेशद्वार आठवतं. त्यातनं आत गेलं की भागवत सरांचं ऑफिस, उजवीकडे बडबडेबाई उपमुख्याध्यापिकांचं ऑफिस, पुढे गेलं की दोन्ही बाजूनी वर्ग, ते मोठा बुचाचं झाड, नंतर विलायती चिंचाचं झाड, गुलमोहराचं झाड, अमृत महोत्सव हॉल, त्याच्या खालची लायब्ररी, समोर बॅडमिंटन हॉल. तिथनं गेलं की शाळेचं गृहविज्ञान शास्त्राचा भाग, त्याच्यानंतर आपली हॉस्टेलची इमारत, त्याच्या समोरची ग्राउंड ज्याच्यावरती कबड्डी, खो खो, गोल खो खो, उभा खो खो आपण खेळायचो. पाण्याचा हौद तो, बापरे, आता कल्पनाच करवत नाही की त्या हौदातनं आपण पाणी पित होतो. त्याच्यानंतर साठेबाईंचं ऑफिस, ती घंटा, सगळे शिक्षक तर आठवतातच, मैत्रिणी आठवतात, आणि शिवाय तो सेवक वर्ग सगळा, दशरथ, शंकर, महादेव, किती प्रेमाने सगळं करायचे नाही का आपलं. आणि अशा ह्याच्यामध्ये असं वाटतं की अरे इतकी 50 वर्ष झाली आपल्याला सोडून. खरंच वाटत नाही. तुम्ही सगळ्याजणी भेटता अधनंमधनं, पण असं वाटतं ना की नेहमी भेटावं. सर केव्हाही आमच्याकडे या, मी पुण्यात आले की तुम्हाला कळवीनच मी, आणि आपण नक्की भेटूया. यावर्षी येता नाही येत आहे, पण तुम्ही सगळ्याजणी मजा करा आणि व्हिडिओ काढा, आणि काय कार्यक्रम होता, काय काय गप्पा केल्यात जरा कळवा मला. ओके, बाय. नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री जोशी. विनीता पिंपळखरेंनी मला फोन करून व्हिडिओ क्लिप पाठवायला सांगितली, त्याबद्दल तिचे आभार. आपल्याला 10वी पास होऊन 50 वर्ष झाली, त्या निमित्ताने आज तुम्ही सगळ्या जमला आहात. मजा करा. आधी ठरलं असतं तर मी पण लवकर पुण्यात परत आले असते. सगळ्यांनी भेटून आनंद साजरा करणं यापेक्षा मोठं काय असू शकतं. आज 1ली पासून 10वी पर्यंतच्या शालेय आयुष्यातले अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. रोजचे वर्गातले तास, 6माही वार्षिक परीक्षेसाठी झटून केलेला अभ्यास, नवीन 10वी आणि नवीन गणित याचा मुलींइतकाच बाईंवर असलेला ताण, वक्तृत्व स्पर्धांसाठी केलेली तयारी, हे सगळं जणू काही कालच घडल्यासारखं वाटतंय. 2 मोठी मैदाने, गर्द आमराई, लायब्ररी समोरचं कारंजं, अमृत महोत्सव सभागृहात जमून साजरे केलेले महत्वाचे दिवस, गॅदरिंग आणि अल्पोपहार, वार्षिक परीक्षेच्या निकालाचे दिवस, आणि त्यावेळी छातीत होत असलेली धडधड अजूनही स्पष्ट आठवते. कागदरेबाईंचं हस्ताक्षर, निसळबाईंनी करून घेतलेली वक्तृत्व स्पर्धांची तयारी, दिलेल्या टार्गेटपेक्षा जास्त मार्क मिळाल्यावर केळकरबाईंनी घरी येऊन मला दिलेलं बक्षीस कसं विसरता येईल. 10वीत सुमन परांजपेबाईंनी शिकवलेलं मराठी, पृथ्वीचं प्रेमगीत, गणपत वाणीसारख्या कवितांचं त्यांनी केलेलं अतिशय सुंदर रसग्रहण, दाणीबाईंनी शिकवलेलं छान हिंदी, जणू काही कालच तास झाल्यासारखं वाटतंय. शाळेत लागलेली शिस्त, बाईंनी आपल्या कृतीतून साधी राहणी, उच्च विचारसरणीचे केलेले संस्कार, हा आपला अमूल्य ठेवा आहे. कधी कधी शाळेत काही मुलींना संधी दिली जायची, त्यामुळे काहींवर अन्याय होतो असं वाटायचं, पण त्यामुळेच तर नाराजी न दाखवता शांतपणाने काम करत हिरिरीने पुढे जायची प्रेरणा आपल्याला मिळायची. सर्वात महत्वाचं म्हणजे हुजूरबागेत मिळालेल्या जीवाभावाच्या मैत्रिणी, रत्ना राजवाडे, जयश्री जोगळेकर, मेधा गुप्ते, अरुणा भिसे, सुनीता नगरकर, मोहिनी सबनीस, विद्या क्षीरसागर सारख्या खूप छान प्रेमळ मैत्रिणी मिळाल्या. सुचेत भागवत वनस्पती शास्त्रातली अत्यंत पारंगत मैत्रीण, विनीता पिंपळखरे बालनाट्य रंगभूमी गाजवणारी मैत्रीण, हेमांगी नगरकर सेंद्रिय खतावर संशोधन करणारी मैत्रीण, अरुणा भिसे मोठा व्यवसाय धडाडीने चालवणारी खूप जवळची सखी. यादी खूप मोठी आहे,
प्रत्येकीकडून खूप काही शिकता आलं. आपल्या सिनियर्स कल्पना गोडबोले, प्रतिभा दंडवते, विनया गोडबोले, पद्मजा बांदिवडेकर या तर माझ्या आदर्श होत्या. 2 मैत्रिणींचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. एक म्हणजे मृणालिनी नानिवडेकर, जी प्रत्येक परीक्षा किंवा स्पर्धेनंतर माझा हात घट्ट धरून भाग्यश्री छान केलं असं सांगायला यायची. आणि सुनीता कदम, केशरी गुलाबाचं फूल कौतुक म्हणून आठवणींनी दुसऱ्या दिवशी वर्गाबाहेर आणून मला द्यायची. शाळेच्या बाईंनी आपल्यावर छान संस्कार केले. तो वारसा घेऊनच आपण सर्वजणी आयुष्यात सर्व जबाबदाऱ्या जिद्दीने आणि यशस्वीपणे पार पडू शकलो. तुम्हा सर्व सख्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. परत लवकर आपण भेटूया. मैत्रिणी हे टॉनिक मिळवण्यासाठी. नमस्कार. हाय, मी सुचेत. माझा शाळेबद्दलचा अनुभव म्हटला तर वर्गातले कमी आणि बाहेरचे जास्ती हे तुम्हाला अर्थातच अपेक्षितच असेल सगळ्यांना. पण खरंच शाळा म्हटले की मला कितीतरी झाडं आठवतात, कितीतरी बारीक बारीक घटना आठवतात. सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे आपल्या 3रीच्या वर्गाच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं आणि त्याच्यावरचे सगळे ते सुरवंट असायचे. तर ते बरेचदा वर्गात वगैरे यायचे आणि मी ते गोळा करून साठवले आणि त्यातनं फुलपाखरं उडवली होती. तर ते फुलपाखरं होती का मॉथ हे सुद्धा मला सांगता येणार नाही. पण ते सगळ्यात पहिलं त्या झाडाची आठवण. नंतर क्वीन्स अम्ब्रेला ट्री, त्यावेळेला अख्ख्या पुण्यामध्ये 2च झाडं होती आणि त्यातलं एक आपल्या इथे याचा एवढा अभिमान वाटला होता बाईंनी सांगितल्यावरती. नंतर फणसाचं झाड, अगदी मुळांपासून सगळ्याला लागलेले फणस आठवायचे आणि मी तिथे फणसाच्या पानांच्या पत्रावळी करून त्याच्यावर जेवायचे काही दिवस. एक काहीतरी डोक्यात सर्किट कल्पना असायच्या. समोरच्या बाजूला अशोकाचं झाड होतं, सीतेचा अशोक होता आणि बाकी त्याचं काही औषधी काहीही माहीत नव्हतं. पण त्या बिया दगडावर घासून चटके देण्याचा उद्योग मात्र मी केला होता. मला असं वाटतं की कोणाला त्रास होईल असं मी अख्ख्या माझ्या ह्याच्यात केलेली ती एकमेव गोष्ट असावी. ते आणि तडतडीच्या बिया हातात धरायच्या, जांभळी फुलंवाली असं वीड होतं काहीतरी ते, आणि त्या हातात फुटायच्या आणि आपले तेरड्याच्या हे असतं त्या हातामध्ये असं आळीसारखं व्हायचं आणि त्यामुळे घाबरवायचं. हे उद्योग केल्याचं मात्र मला नक्की आठवतं. पण अदरवाईज मी कोणाला त्रास होईल असं कधी काही केलं असेल असं मला वाटत नाही. म्हणजे जाणीवपूर्वक तरी नव्हतं केलं. माझा त्रास अनेकांना झाला असेल. त्याच्यानंतर भलं दांडगं सिल्वर ओकचं झाड होतं तर मला इतकं आवडायचं आणि त्याला येणारी ती पिवळी सुंदर फुलं, म्हणजे लांबडे वेगळ्या प्रकारची फुलं, ते बघायला फार आवडायचं. आपल्या 11वीच्या वर्ग जो होता तर तिथे बदकाच्या फुलांचा वेल होता. फुलं ती होती ती बदकाच्या आकाराची. ते सुद्धा मला इतकं कौतुक वाटायचं. शाळेतून आत शिरल्या डाव्या बाजूला एक छोटीशी बाग होती, बंदिस्त होती ती, पण त्याच्या दारामध्ये चंदनाचं झाड होतं आणि त्याच्या चारोळ्या खाण्याची मजा काय होती ती काय वेगळीच होती. पुढे मग ते उडत्या बदामांचं झाड होतं, रामफळाचं झाड होतं, कितीतरी चिंचा खाल्ल्याचं आठवत नाही कधी, म्हणजे चिंचेचं झाड पाहिल्याचं आठवत नाही, पण गोरख चिंचेची झाडं मात्र होती आणि ते भिंतीवर चढून ते गोरख चिंचा खाल्लेले पण आठवत आहेत. आणि जेवण खाण तर काय, आमराईशिवाय बात नव्हती. मी कित्येक वर्ष आमराईमधल्या शेवग्याच्या झाडावरती चढून बसून डबे खाल्लेले आहेत आणि माझ्याबरोबर दरवेळेला वेगवेगळ्या, इवन मला वाटतं आतुला, विभा, स्वाती दातार वगैरे ह्या सगळ्या जणी असायच्या बरोबर. मला आठवतंय ते खूप मजा यायची. माझं सगळं शालेय जीवन मला असं वाटतंय की वर्गाच्या बाहेरच जास्त पार पडलंय असं वाटतंय. किती झाडांची आठवणी आता मनात दाटून आल्यात, अगदी छोटे छोटे ट्रॅडेस्कॅन्शिया पासून ते या भल्या दांडग्या सिल्वर ओक पर्यंत किती झाडं आठवत आहेत. आणि आणखीन आठवत आहे म्हणजे मी वर्गात हे पाळलं होतं, वटवाघूळ पाळलं होतं, तेही आठवत आहे. अशी ही शाळा, सगळे उद्योग करायला परवानगी देणारी, खूप मजा आली. आणि
मला असं वाटतं की मी नंतर जे काय केलं त्याच्या मधचा पाया तेव्हाच रोवला गेला होता. त्यामुळे मी मुद्दामून ही आठवणी सांगितल्या कारण वर्गातल्या आठवणी खूप जणींच्या तोंडी येणार आहेत. हॅलो सख्यांनो, मी सुनीता ढेकणे सडोलीकर. मी लग्न झाल्यानंतर आता गेली 44 वर्ष इथे कोल्हापुरात आहे आणि इथे मी चेतना विकास संस्था या मतिमंद मुलांच्या शाळेत एक विशेष शिक्षिका म्हणून मी काम केलं 28 वर्ष. आणि हे सगळं काम करताना खूप मजा आली. त्या मुलांचं जे निर्व्याज प्रेम आपल्याला मिळतं त्याच्यातून खूप आनंद मिळतो आपल्याला. तर त्यांना मी होम सायन्समधल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या. म्हणजे होम सायन्स म्हटलं की नुसते पदार्थ तयार करणं असं नाही, तर त्यांना जीवन व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी त्यासाठी शिकवणं, त्यांनी घरात मदत करणं त्या मुलांनी हे खूप अपेक्षित होतं. की त्यांनी नुसतं घरात बसून न राहता काही काम केलं की आपोआपच घरातल्यांचा त्यांच्या भावंडांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे घरातलं वातावरणही खूप छान राहतं. तर असे सगळे विचार त्यामागे ठेवून आम्ही त्यांचा अभ्यासक्रम सगळा अरेंज केलेला होता. ह्याच्याबरोबरीने मी त्यांच्याकडनं बांधणीचे रुमाल पण करून घेत होते आणि आमच्या 1-2 मुली खूप छान भरतकाम करायच्या, तर ते भरतकामाचे रुमाल आणि हे सगळं आम्ही विक्रीसाठी ठेवायचो. हे करताना त्या प्रत्येक मुलीचा त्यात सहभाग असायचा आणि त्यामुळे हे काम मी केलं आहे हा त्यांना जो आनंद मिळायचा ह्याच्यात खूप मजा असायची. आम्ही त्यांची खूप ट्रिपा काढल्या. ह्या ट्रिपला नेताना ह्या मुलांचं तर सामाजिकरण होईलच, समाजात वावरताना आपण कसं वागावं हे त्यांना कळणं आणि समाजाचं पण अवेअरनेस वाढवणं की आपल्या भोवतीनं अशीही लोकं असतात आणि आपण त्यांना समजून घेऊन वागलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मनात डोक्यात ठेवून हे सगळं आम्ही करत होतो. ह्या मुलांचं गॅदरिंग बसवलं, वेगवेगळी नाटकं बसवली, मुंबईला स्पर्धेत भाग घेऊन बक्षीसही मिळालेली आहेत. त्यामुळे मजा आली हे सगळं काम करताना. आणि ह्याच्याबरोबरीनेच मी आणि माझा नवरा आम्ही बाटिक पेंटिंग म्हणजे नुसतं ड्रेस मटेरियल नाही तर पेंटिंग करून ते फ्रेम करून भिंतीवर लावणं अशा पद्धतीची आम्ही बाटिक पेंटिंग्स केलेली आहेत आणि हाही छंद जोपासताना खूप मजा आली. आताही अधूनमधून करतोच आम्ही. आत्ता खरं तर तुम्हाला सगळ्यांना भेटायला यायची माझी खूप इच्छा होती, पण आता मी एक वेगळी कमिटमेंट घेतलेली आहे. आमचे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आम्ही ॲक्युपंक्चर करायला जातो. माझा नवरा ॲक्युपंक्चर करतो आणि मी त्याला असिस्ट करते. तर असिस्ट करणं म्हणजे काय, तर त्या सुया विशिष्ट वेळेने फिरवणं आणि थोड्या वेळाने त्या विशिष्ट वेळेनंतर काढणं. तर हे सगळं करत असताना मजा येते. त्या पेशंटकडून जेव्हा फीडबॅक मिळतो की आम्हाला तर बरं वाटायला लागलं आहे, आमचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागले, तर हे ऐकलं की एक आनंद मिळतो. तर असं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने मजा येते सगळं जगण्यामध्ये. हे करताना मात्र शाळेची आणि तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, कारण आपल्या शाळेने आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे संस्कार केलेले आहेत आणि कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन आपल्याला जे दिलेले आहेत त्याच्यातूनच हे सगळं होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्हाला भेटायची खूप इच्छा असूनही येऊ शकत नाही, पण आपण नंतर पुन्हा नक्की भेटू. बाय.
चित्रवही. चित्रवही उघडल्यानंतर रंग उधळले जातात. छाया प्रकाशाच्या खेळाचे धागे गुंफले जातात. प्रतिबिंब असते रूप, बिंबाचे अतीव देखणे. किती हळुवार असते प्रतिबिंबाचे वाहणे. कोसळणे स्वतःला विसरून जशी काळाची गती. शुभ्र धारा स्तब्ध चित्रे, पण आवेग जाणवे किती. दारात स्वागताला तेजाचे उभे झाड. केशरी सावलीच्या घरात मायेची ऊब गाढ. किनारा आणि समुद्र यांचे गूढ नाते. आतुरतेने येते लाट, लगेच निघून जाते. रंगात मिसळले रंग, एकमेकात झाले दंग. अपूर्व घडते तेव्हाच, जेव्हा दृश्याचा नयनांशी संग. निळ्या सुवर्णाच्या कमळाने झळाळी दिली पाण्याला. पाना पानात उजळली केशरी यज्ञ ज्वाला. खिडकीतून खरंच कोण कुणाला पाहते आहे. पलीकडे वसंत आहे, अलीकडे बहार आहे. बर्फाची शुभ्र धवल शिखरे, गर्भ रेशमी निळे पाणी. अंधाराच्या गडद सावल्यात प्रकाशाची सुरेल गाणी. सुखाचे संपूर्ण बहराचे निमंत्रण आले फुलांचे. फुलांनाही सुखावून गेले पंख नाजूक फुलपाखराचे. मुक्त मोकळी शिवार विस्तीर्ण हिरवेगार. त्यावर वस्ती स्वप्नांची विसावलेली हळुवार. आधीच गुलाब, त्यात गुलाबी रंग. उधळत जाई गंध, छेडत जाई तार मनाची. जागवत अनुबंध. गोठले सारे गगन, हिमच्छादित झाली धरा. शुभ्रात हरवून गेला सगळा रंगाचा पिसारा. निळे आकाश, देखणे वृक्ष, असे दृश्य बिंब. त्याला दाद देण्यासाठी जणू त्याचेच प्रतिबिंब. भारावलेला आसमंत, हेच आहे सांगतो. तुमच्या प्रार्थनेत आम्हीही सहभागी होतो. तळ्याकाठी सौंदर्याचे रूप हिरवे सजले. कोवळे कोवळे केशर पाण्यात विरघळले. रंगाची शुभ्रता आणि कोमलता गंध नादवत गेला. शुभ्र भावनेच्या ऋतूला शुभ्र बहर आला. पानांकडे बघता बघता पानांकडून शिकायचे. गळून जाण्याआधी कसे रंगीत व्हायचे. चित्रवही मिटताना दृश्य लाघव मिटून जाते. रंगांचे पीस हळुवार मनाभर फिरत राहते. श्रीमती सुनीता पानसेबाई 1974 साली रुजू झाल्या. 2005 पासून आपल्याच संस्थेच्या कात्रजच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून नियुक्त झाल्या आणि तिथूनच 2007 साली निवृत्त झाल्या. त्या 5वी ते 10वीच्या वर्गांना शास्त्र व गणित हे विषय शिकवत असत. शालेय विज्ञान प्रदर्शन व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्रभर सहभाग घेऊन त्यात त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी ज्ञान विज्ञान मालेच्या पुस्तिकांमध्ये 8वी व 9वीसाठी रसायनशास्त्र ह्या विषयावर लेखन केले आहे. आयुकामधील विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींची तयारी करून घेतल्याने अनेक जणींना उत्तम यश मिळाले आहे. पुणे आकाशवाणीवर
इयत्ता 10वीसाठी रसायनशास्त्र प्रयोगाबद्दल माहितीपर व्याख्याने दिली आहेत. याचबरोबर स्पोर्ट्स पर्यवेक्षक म्हणूनही काम केले आहे. त्या समाजसेवा प्रमुखही होत्या. त्यांनी अनेक शिबिरे घेऊन विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आपल्या पानसेबाईंचा सत्कार मीना साने करत आहे. नमस्कार. मी काही जास्त बोलणार नाही आहे, पण पहिल्यांदा सॉरी म्हणते कारण मी उशिरा आले. पण आत्ताच माझा मुलगा सून अमेरिकेहून आले होते, त्यांच्याबरोबर बाहेर गेल्यामुळे मला जरा उशीर झाला. पण यायचं हे मात्र मनापासून, कारण ही आमची कर्मभूमी आहे आणि इथं तुम्हाला सगळ्यांना भेटल्याशिवाय जाणं हे शक्यच नाही. आणि असं त्या सगळ्यांनी सांगितलं की पुन्हा आपण केव्हा भेटू शक्य नाही आहे, माहीत नाही आहे. म्हणजे आमचंसुद्धा पुन्हा रियुनियन होईल का नाही माहिती नाही. म्हटलं नक्की यायलाच पाहिजे, म्हणून तिथनं पिंपळे सौदागरला गेले होते, मी इकडून आले. आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. मी आमंत्रित करते स्मिता मोहिले कोरडे हिला. स्मिता आपल्याला सगळ्यांना अतिशय उत्साही मैत्रीण म्हणून माहितीच आहे. अहमदाबादला राहून ती मराठीसाठी जेवढं काम करते तेवढं आपण पुण्यात राहूनसुद्धा करत नाही. तिचा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे. कथा, कविता, स्तंभलेखन, नाट्यवाचन, अभिभाषण, निवेदन सगळ्यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असते. आपल्या शाळेची जी आकाशवाणी होती ना, त्याच्यामध्ये ती लेख लिहून वाचायची. अशी ही हरहुन्नरी कलाकार तिने लिहिलेल्या कविता सादर करते. तिचं कवितेचं एक पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे, आकाशा पल्ल्याचं आकाश. ऐकूया तिच्या कविता. तुम्हाला सगळ्यांना एकत्र असं पाहता यावं म्हणून अहमदाबादहून येण्याचं नक्की केलं ऐन वेळेला. मी कविता करते हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मी करत नाही, रादर होऊन जातात. आपण सगळ्यांनी मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, ही कविता आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. ती कविता आता 2020-21 साली ऐकत असताना असंच सहज माझ्या मनात विचार आला की प्रेमाबद्दल इतके सगळेजण काय काय बोलतात, पण खरंच प्रेम म्हणजे काय असतं. तीच ही आजची माझी पहिली कविता आहे. 2 कविता सादर करणार आहे, त्यामुळे मला 2 कवितांपुरतं तुम्हाला सहन करावं लागेल. प्रेम म्हणजे कुणास ठाऊक प्रेम म्हणजे काय असतं. हसता हसता हृदयावर झेललेले घाव असतं. झोकून देऊन पायघड्या घालून दिलेलं स्वतःचं आयुष्य असतं की नकळत उचललेल्या बऱ्या वाईटाच्या जबाबदारीचं ओझं असतं. तुझ्या माझ्यातली सीमारेषा अलगद पुसून एकमेकांच्या बहरण्याची आस असतं. स्वतःचं आयुष्य आनंदे भिरकावून दगडासारखं ठाम उभं राहून तुला उडायला दिलेलं अवकाश असतं की चुका दाखवून छिन्न भिन्न करून टोचणारं बाण असतं. काय असतं प्रेम म्हणजे. तुलाच अवघं जग समजून तुझ्या कुशीत शिरणारं निरागस कोकरू असतं की तुझ्या चेहऱ्यावर मंद स्मित तेवट ठेवणारं शालीन समयी असतं. रातराणीच्या सुगंधानी वेडावणारं धुंदावणारं आलापांचं गान असतं की सागराच्या लाटांची अव्याहत गाज असतं. काय असतं प्रेम म्हणजे. मनामनांच्या बेड्या घालून कोलूत गरगर फिरवणारं अंदमानचं काळं पाणी असतं की आपल्या पिल्लांसाठी शरीर विकून त्यामुखी घालणारं घास असतं की स्वार्थ निस्वार्थाच्या सीमेवर रेंगाळणारं देहाचं गुलाम होणं असतं की सहस्त्र योजना दूर राहूनही प्रियाचा बनलेला श्वास असतं. सुरकुतलेल्या देहानी तू आधी की मी आधी याची वाट पाहणं असतं की साऱ्यांची दूषणं झेलायला सामोरी तोललेली ढाल असतं. काय असतं प्रेम म्हणजे. अनंत अथांग असीम अपरिमित
मुक्त मीला अव्यक्त मीच कडकडून भेटवणं असतं. काय असतं प्रेम म्हणजे? काय असतं हो प्रेम म्हणजे? धन्यवाद. दुसरी कविता आहे. आमचा एक ग्रुप आहे अभिव्यक्ती नावाचा. त्यात आम्ही एकमेकींना दर महिन्याला एक विषय देतो आणि त्या विषयावरती कविता व्हायची. आता सध्या तो ग्रुप तात्पुरता स्थगित आहे, पण खूप छान चालायचं ग्रुपचं काम आणि त्यामुळे नवनवीन विषयांचं डोक्यामध्ये विचार यायचे. तर पर्यावरण हा एक विषय होता आणि त्यात एका सखीने शीर्षक दिलं होतं, बाप्पा गंमत कर. याच टायटलची ही कविता आहे. अरे बाप्पा, हिंदीतलं गम बरं का. अरे बाप्पा गंमत कर. असं आज मलाच तुला सांगावंसं वाटतंय. माणसाला जन्माला घातल्याबद्दल माणसाने वाट लावली आहे तुझ्या पर्यावरणाची. पश्चाताप करून आता काय उपयोग की ही बुद्धी कोणाची? सृष्टीला साऱ्या रिनोव्हेट करायला निघालाय हा दिमाखात. तू सांभाळलेला तोल त्यांनी उधळून लावलाय शतकांच्या प्रवासात. प्रदूषणांची साखळी बघ कशी मस्त तयार केली आहे. तुझे सारे ऋतू, दशदिशांचे गार गरम वारे, साऱ्यांची कशी झकास गोची केली आहे. साध्या साध्या गोष्टींची व्यवस्थित गुंतागुंत करून तुलाच मात द्यायला निघालाय तुझ्याकडूनच ज्ञान मिळवून. रडू नको बाबा, फक्त चांगल्याची आशा कर. गंमत कर बाप्पा, तू आपला गंमत कर. माणसानी उतू नये मातू नये म्हणून तू त्याच्या मागे रोगांचं व्याधींचं शुक्लकाष्ठा लावलंस. त्यातून बरं व्हायला त्यांनी वैद्यकीय शास्त्र शोधून काढलं. टेस्ट ट्यूब बेबी, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर इम्प्लांट, कॉस्मॅटिक सर्जरी करून माणूस चेहरेही बदलू लागला. एकासारखा दुसरा चेहरा बनवून त्यांनी क्लोनही जन्माला घातला. तुझ्या रिप्लेसमेंटची त्यांनी सोय करून ठेवली. आता त्याला थांबवायची का बाप्पा युक्ती नाही उरली? रडू नको बाप्पा, नाहीतर नद्यांना येईल महापूर. रडू नको बाप्पा, नाहीतर नद्यांना येईल महापूर. मग तर पृथ्वीचा विनाश नाही दूर. अणुबॉम्बचा शोध लावून विनाशाची माणसानी केली आहे जय्यत तयारी. स्वस्थ नाही बसायचं बाप्पा, पुन्हा बनव ना तू सृष्टी न्यारी. अरे यार तोपर्यंत थोडा अवधी आहे. अरे यार तोपर्यंत थोडा अवधी आहे. तोवर टेक अ चिल पिल. हॉलिडेजवर जाऊन जरा दिल खुश कर. गंमत कर बाप्पा, तू आपला गंमत कर. तू आपला गंमत कर. धन्यवाद. शेर इतना सुंदर है कि ले दे के अपने पास फ़कत एक नज़र ही तो है. ले दे के अपने पास फ़कत एक नज़र ही तो है. क्यों देखे दुनिया को किसी और की नज़रों से हम. कवीचा स्वतःचा अंदाज असतो आणि तो आपल्या अंदाजाप्रमाणे लिहित असतो. यानंतर मी आमंत्रित करते आहे संध्या माईनकर, डॉक्टर संध्या जोशीराव माईनकर हिला. पुणे विद्यापीठात जीवविकासशास्त्रात तिने MSc केलं आहे. मग गणित आणि शास्त्रामध्ये BEd केलं. ॲप्लाइड बायोलॉजीमध्ये डॉक्टरेट तिने मिळवलेली आहे. पेस्ट कंट्रोल इंडिया कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून तिने काम केलं आहे. भारतात आणि भारताबाहेर प्रवास केला आहे. का कशी हसते ती हां, डॉक्टर वगैरे होऊन एवढं काम करून. याचं कारण वेगळं आहे, कारण तिला अतिशय उत्तम चित्र काढते ती आणि वाईल्ड लाईफ आणि बर्ड फोटोग्राफी करते. कायम गळ्यात कॅमेरा घेऊन हिंडत असते. म्हणजे काय आहे की काम तर सगळेच करतात, पण जगण्यातला आनंद घ्यायला पाहिजे ना, तसा तिच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. मला फोटो पाहिल्यावर एकदम जळायलाच झालं. किती मस्त आहे. संध्या. नमस्कार. अगं मला थोडं ते म्हणून इथे येत आहे का ऐकू? येत आहे ना? हां. ॲक्च्युली माझ्याकडे पाहून या बाईला काही कविता वगैरे येत असतील असं वाटत नाही लोकांना. मलाही वाटायचं नाही, पण आपोआप व्हायला लागल्या. तर पहिली कविता अशी आहे की मी सगळ्यांना सारखं सांगत असते
की अरे व्हॉट्सॲपवर तुमचे चेहरे लावा, चेहरा पाहिल्याशिवाय संवाद साधणं अवघड असतं. या चेहऱ्याचं काय महत्त्व आहे हे माझ्या पहिल्या कवितेमध्ये मी मांडलेलं आहे. ऐकू येतंय ना? हां, आता ये. चेहरा म्हणजे आरसा मनातल्या स्पंदनांचा, चेहरा जसा कवडता देहातल्या वेदनांचा. चेहरा घेतसे जन्मा जरी मातेच्या उदरातून, चेहरा दाखवी रंग जीवाच्या भावभावनातून. चेहरा दिसतो सुंदर जेव्हा भावमनी साचा, चेहरा होतसे वाकडा जेव्हा विचारात खोचा. चेहरा देतो स्पष्टीकरण झाल्या चुकांचे कारण, चेहरा उजळतो खूप होता त्या चुकांचे निराकरण. चेहरा बदलत जातो रोज वय वाढता वाढता, चेहरा वार्धक्याचा होतो तनाचे तारुण्य संपता. चेहरा सांगतो कहाण्या जन्मभरी घडलेल्या, चेहरा लपवितो भावना त्यांच्या संगे जपलेल्या. चेहरा जपून ठेवी चिंता अशीच त्याची महती, चेहरा होतो शांत अंती जेव्हा विसते जीववाती, जेव्हा विसते जीववाती. आता ह्याच्यानंतरची एक कविता आणि एक बडबडगीत. मी जो छंद करते पक्षी आणि प्राणी, पक्षी जास्त निरीक्षण आणि त्यांचं जंगलात जाऊन छायाचित्रण, ह्या गोष्टी मी गेले कित्येक वर्ष आवडीने करते आणि ते मला जमतं बऱ्यापैकी. ते ऐक. माझ्या खिडकीमध्ये, मी 3ऱ्या मजल्यावर राहते आणि खिडकीमध्ये एक सप्तपर्णीचं झाड आहे आणि त्या झाडावर बरेच पक्षी येतात आणि छान हलड्या येतो, चिमण्या येतात, पोपट येतात. पण कधी कधी एक कावळा येऊन फार सतावतो त्यांना. त्या कावळ्याला बघून मला सुचलेली ही कविता मी लिहिली आहे. एक कावळा कोकलत राहतो बेंबीच्या देठापासून, बाकी सगळे पक्षी बघतात त्याच्याचकडे आवासून. चिमणी म्हणे हा ओरडतो माझ्या बाळा जागवतो, सोन पिवळा हलड्या म्हणतो हा आम्हाला रोजच छळतो. शिंजीर शिंपी छोटे पक्षी कावकाव ऐकून घाबरती, फांद्यांवरती उडउड उडती पानांमागे जाऊन दडती. नाचण येई नाचत गाई, नाचण म्हणजे फॅन्टेल फ्लाय कॅचर. नाचण येई नाचत गाई कावळ्याचे तो ऐकत नाही, खोडावरचे किडे शोधुनी चवी चवीने खातच राही. पोपटही असती झाडावरती फळे तयांना प्रिय भारी, पोपट असती झाडावरी फळे तयांना प्रिय भारी, फरक त्यांना पडत नाही कावळा तिथेच असे जरी. कबूतर याला घाबरत नाही, कबूतर याला घाबरत नाही, एकाच तालात घुमत राही, एकाच तालात घुमत राही. कुक्कुट कुंभा भारद्वाज तर कागाकडे बघतही नाही, कुक्कुट कुंभा भारद्वाज तर कावळ्याकडे बघतही नाही. कोकिळ म्हणतो बेसूर हा पाजा याला गरम चहा, कोकिळ म्हणतो बेसूर हा पाजा याला गरम चहा. रूप नाही रंग नाही परी तोरा ह्याचा तुम्हीच पहा. आणि एक आता शेवटची छोटीशी कविता आहे. हे पक्षी बघत असताना हे ॲक्च्युअली घडलं. एक दिवशी एक पांढरं पीस आलं उडत कुठून तरी आणि ते एका फांदीवरती पडलं आणि त्या दिवशी काहीतरी घडलं होतं. मी बऱ्याच वेळ खिडकीतच बसले होते आणि मग मला काहीतरी सुचलं लिहावंसं. असं वाटलं की काहीतरी आपल्याला छान समजलं आपल्या आयुष्यात. ती कविता वाचते आणि थांबवते. हे पीस एकदा फोटो काढताना माझ्या चौकटीत आलं आणि एक छान विचार आला मनात, तो काव्यरूपात मांडते. पर एक धवल हलकासा, पर एक धवल हलकासा खग पंखातूनी निसटला, मग वारा पेऊनी उन्हडला अन झाडावर येऊन पडला. ना दिशा समजली त्याला नाही जमले स्थिरावयाला, मग काय करावे आता जैन नसे मुळी जीवाला. पर्णावर मग तो निजला, पर्णावर मग तो निजला उठुनी फांद्यांवरी विहरला, मग हळूच एका छोट्या चिमणीच्या मनात भरला, मग हळूच एका छोट्या चिमणीच्या मनात भरला. चिमणीने विचार केला मी घेऊन जाईन ह्याला, चिमणीने विचार केला मी घेऊन जाईन ह्याला, मम बाळाच्या खोप्याला मऊ अस्तर लावायला, मम बाळाच्या खोप्याला मऊ अस्तर लावायला. पर मग तिच्या सवे निघाला, घरट्यात तिच्या बहुडला, मी पण आलो ना कामाला हा मज साक्षात्कार झाला, मी पण आलो ना कामाला हा मज साक्षात. जीवन असेच सुंदर व्हावे मैत्रिणींनो, जीवन असेच सुंदर व्हावे, असते तेव्हा जगून घ्यावे.
असते तेव्हा जगून घ्यावे आणि जगणे सरले तरीही नंतर इतरांच्या कामी यावे, इतरांच्या कामी यावे. धन्यवाद.